इथे आता पालकरवाडी किंवा वेतोरे हे जे गाव आहे संपलंय आणि वाडी वरवडे गाव सुरू झालंय, त्याची हद्द सुरू झाली. सो वाडी वरवडे गाव आणि त्याचबरोबर वेंगुर्ला पोलीस ठाण्याची हद्द संपते इथे. तालुका संपतो आणि कुडाळ तालुका सुरू होतो. वेंगुर्ल्याच्या तसं बघायला गेलं तर अगदी जवळ कुडाळ तालुका आहे, कारण मी राहतो वेंगुर्ला भटवाडी. वेंगुर्ला मठच्या जरा पुढे गेल्यावर वेंगुर्ला भटवाडी आहे. सो तिथून जेमतेम हे 5-6-7 किलोमीटरवर असेल. कुडाळ तालुका लगेच सुरू होतो, अर्थात कुडाळ जरा लांब आहे, कुडाळ तालुका लगेच सुरू होतो. ऊन किती जबरदस्त आहे. मित्रांनो, इथे मागे गेलं वाटत ते स्पॉट होता इथे, पुढे आता बघूया आपल्या लक्षात येईल. टर्फ बांधलंय क्रिकेट खेळायला. आणि हे वाडी वरवडे गावातलं मंदिर जे आहे आतमध्ये, ग्रामपंचायत वाडी वरवडे, हे म्हणजे भराडी देवी मंदिर. ते मंदिर आतमध्ये आहे, या गावाचं श्रद्धास्थान. आणि बाकी एक इथे छोटंसं मंदिर एक आहे, महापुरुष मंदिर. श्रीदेव ब्राह्मण महापुरुष म्हणतो आम्ही त्याला. वर्षानुवर्षे हा जो भाग होता अपघाती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होता. अनेक अपघात पूर्वीच्या काळी इथे झालेले आहेत. फार म्हणजे दुःख सागरात लोटणारे असेही काही अपघात जुन्या लोकांना माहिती आहेत. काही लोक, तरुण लोक पण आमची इथली वेंगुर्ल्यातली गेलेली आहेत इथे. पण आता त्या मनाने हा जो भाग आहे तो बऱ्यापैकी गतिरोधक लावलेत, दिशादर्शक फलक आहेत. लोकांना अगोदरच माहिती असल्यामुळे लोक स्पीड कमी ठेवतात इथे. फक्त पर्यटकांना माहिती नसतं, ते कधी कधी इथे स्पीड वाढवतात. पण आता बऱ्यापैकी इथे एकदा ट्रक पण गेलेला खाली या घरामध्ये. मास्तरांची शाळा म्हणून काहीतरी लिहिलंय इथे. तिथे एकदा ट्रक पण गेलेला, माझ्या लहानपणी मला आठवत आहे. सो नंतर ते घर पुन्हा बांधलेलं त्यांनी. आणि बाकी या स्टॉपचं नाव मला पटकन सातवीन स्टॉप. आणि ह्या सातवीन स्टॉपला कलिंगड कॉर्नर आहे. कलिंगड मधल्या काळात खूप बदनाम झालाय, पण इथलं कलिंगड खूप चांगलं आहे. आम्ही बऱ्याचदा इथून कलिंगड नेतो रत्नागिरीत जाताना, आणि ते खूप चांगलं येतं. आणि ते मालवणवरून येतात कलिंगड, वराड वगैरे तिकडून कलिंगड येतात. आणि इथे त्याशिवाय जवळपास कलिंगडाची शेती पण आहे पलीकडच्या रस्त्यावर, पिंगुळी साईडला. हा, इथे ते टर्फ आहे. मी थोडंसं कन्फ्यूज झालो, मला वाटलं मागे आहे की काय. हे बघा इथे. सो क्रिकेटचे जे कोणी शौकीन असतील त्यांना जर भाड्याने घ्यायचं असेल तर ते नक्की इथे येऊ शकतात. बाकी आता आपण शाळेजवळ आलो. त्या आसनाचे पाणी, पिंगुळी आसनाचे पाणी शाळा. आणि आता थोडं पेट्रोल पंपावर, इथे एक नवीन पेट्रोल पंप झाला. अर्थात नवीन नाही आहे, बराच जुना झाला तो आता. पण जे 10 वर्षानंतर वगैरे किंवा 15-20 वर्षानंतर असे व्हिडिओ बघतायत किंवा आलेच नाही आहेत गावात, अशा लोकांसाठी इथे झालेली नवीन डेव्हलपमेंट असेल. पेट्रोल पंपावर जातो, थोडं पेट्रोल भरतो, कारण मला रत्नागिरीपर्यंत प्रवास करायचा आहे नंतर. आत्ता ठीक आहे, आता मी कुडाळला जातोय, मग पुढे रत्नागिरी. सो पेट्रोल भरून घेतो. पेट्रोल नाही आहे, पेट्रोल संपलेलं आहे मित्रांनो. सो आता आहे फक्त एकच लाईन माझ्याकडे आहे शिल्लक. डोंट नो आता ते कसं पुरवायचं आहे आपल्याला. पण ठीक आहे, कुडाळ लांब नाही आहे इथून, जाऊ कुडाळपर्यंत आपण आरामात.
ज्यावेळी मी इथून नेहमी प्रवास करायचो ना या रोडवरून, त्यावेळी मला अक्षरशः पाठ होते बस स्टॉप आहे. आता जरा थोडंसं पुन्हा रिकॉल करावं लागतं, कारण बरं ही पिंगुळी शाखा इथे बँक ऑफ इंडियाची कुठेतरी आहे. आता या स्टॉपचं नाव मी पटकन विसरलो. ठीक आहे, जे कोणी बघतात त्यांनी मला पुन्हा आठवण करून द्या. इथे अर्थात बोर्ड्स वगैरे असतात, त्याच्यावर नाव असतं काळे पाणी. हां, असं लिहिलं आहे काळे पाणी, तोच असणार काळे पाणी. हो 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 हो, ओके. इथे आमचे ओळखीचे लोक पण आहेत, पिंगुळकर म्हणून, की इथेच कुठेतरी राहतात, ज्यांनी मला गाडी शिकवली आणि जे आमचे रिलेटिव्ह पण आहेत. हा, किती मस्त वाटतंय टर्न. हा लोडने खाली बसलाय. अशा प्रकारे आपण कुडाळच्या अतिशय जवळ आलोत, म्हणजे पिंगुळीत आलोत. आणि इथे पिंगुळीमध्ये एक छोटासा दर्गा असेल इथे. हा दर्गा खूप लहानपणापासून ती जत्रा वगैरे भरते तिथे, त्यावेळी आम्ही बऱ्याचदा थांबायचो. आता आलं पिंगुळी जवळ, आणि जसं पिंगुळी जवळ येत आहे तसं तुम्हाला दिसतंय गुजराती राजस्थानी लोकांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. खूप वर्षापासून आहेत अर्थात, हे काही अगदी नवीन असं नाही. इथे जे ते पाटीदार लोकांचं वगैरे ते लाकूड कापायच्या मशिनी वगैरे त्या खूप वर्षापासून इथे एक लग्नाचा हॉल झालाय, तो पण काही नवीन नाही, जुनाच आहे. सिंधुदुर्ग पॅलेस, आणि वर ते चामुंडेश्वरी मंगल कार्यालय. सो ही गर्दी प्रचंड आहे इथे लग्नाची. बहुतेक मुस्लिम समाजाचं लग्न आहे, सो त्यांची गर्दी दिसतीये सध्या. हे बघा, हे स्काय ग्लो, इथे टाईल्स वगैरे, हे सगळं मारवाडी गुजराती लोकांच्या प्रॉपर्टीज. आणि हे झाड पुन्हा एकदा एक नंबर झाड आहे, आणि सगळीकडे या रोडवर सगळीकडे तुम्हाला हे ऑब्झर्व करायला मिळेल. एवढं सुंदर फोटो येतात या झाडाचे, आणि व्हिडिओमध्ये पण छान वाटतं बघायला. MH09. पर्यटकांची गर्दी काही कमी नाही होत, कधीही या आता. अर्थात मे महिना आहे, पण अर्थात आजकाल 12 महिने म्हणतात तसे पर्यटक येतात. पावसाळ्याचा काही काळ सोडला तर बऱ्यापैकी पर्यटक इथे येतच असतात सारखे. ओहो, पिंगुळी आलेली आहे. सो पिंगुळी प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे, सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांसाठी. त्यांचा मठ उजव्या हाताला माझ्या रस्ता गेला. ते एक इथलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. बाकी इथून कनेक्टिंग रोड आहे. तुम्ही चिपीला जायचं असेल तर चिपीला जाण्यासाठी तुम्हाला इथूनच कनेक्टिंग रोड आहे, चिपी विमानतळावर जायला. त्यानंतर तुम्हाला जर मालवणला जायचं असेल तरी तुम्हाला इथून कनेक्टिंग रोड आहे. परुळेला जायचं असेल, परुळे म्हणजेच तो चिपी रोड त्या साईडला, आणि तिथून पुढे मालवणला पण तुम्ही जाऊ शकता, पण मालवणला एक वेगळा रस्ता पण आहे. सो असे बरेच रस्ते इथून आहेत. त्याशिवाय जिथे मी दाखवलं तुम्हाला महाराजांच्या आश्रमाकडे, मठाकडे, सॉरी, समाधीकडे, समाधी स्थळ आहे तिथे, तर तिथे जो जाणारा रोड आहे तोच रोड पुढे तुम्हाला हायवेला नेऊन सोडतो, आणि हायवेवरून तुम्ही सावंतवाडीला जाऊ शकता. एक बस पण आहे STची, जी तुम्हाला कुडाळमधून, पिंगुळीमधून आतून सावंतवाडीला नेते. आता अर्थात मी कॉलेजला असताना ती बस होती, आत्ता आहे की नाही माहिती नाही, पण होती, कारण मी सावंतवाडीवरून अपडाऊन करायचो सुरुवातीच्या काळात, त्यामुळे ती बस मी बऱ्याचदा प्रेफर करायचो. इथे सगळं चेंज झालंय, कायापालट झालाय, आणि अजून एक मोठा कायापालट तुम्हाला दाखवणार आहे मी. आता व्लॉग करतोच आहे मी, तर तो मी खरं थांबवणार होतो कुडाळ किंवा पिंगुळीच्या दरम्यान, पण आता इथे जो रस्त्याचा बदल झालाय पुढे, मोठा बदल, तो तुम्हाला दाखवतो. आणि त्याही आधी या इमारती बघा, केवढ्या मोठ्या मोठ्या इमारती झाल्यात. प्रकारचा विकास म्हणूया आपण त्याला.
कॉन्क्रीट विकास, कॉन्क्रिटीकरण, शहरीकरण. ठीक आहे, पण माझं मत असं आहे की जिथे आता हे अशी छोटी शहरं आहेत, टाउन्स आहेत, तिथे असं थोडाफार विकास झाला तरी हरकत नाही. म्हणजे विकास म्हणण्यापेक्षा बिल्डिंग्स वगैरे झाला तरी हरकत नाही. पण जी गावं आहेत ती मात्र जरा जपणं गरजेचं आहे. इथे कोणत्याही प्रकारची फ्लॅट संस्कृतीची गरजच नाही आहे. हा, इथे ठीक आहे, इथे जागा कमी आहे आणि जागा गवळ देवला आलोत आपण, आणि जागा कमी असल्यामुळे मॅक्झिमम लोकांना राहायचं आहे इथे, तो एक इश्यू असतो. सोयी सुविधा असल्यामुळे, त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोकांचं नियोजन करण्यासाठी हा प्रकार केला जातो. बिल्डिंग वगैरे उभारल्या जातात. सो हा तुम्ही बघताय 4 लेन हायवे, हा तुम्हाला NH66 पर्यंत घेऊन जाईल. पिंगुळीपासून ते NH66 पर्यंत हा तयार झालेला आहे हायवे. सुंदर वाटतं, रात्रीच्या वेळी अतिशय भारी वाटतं. आणि विशेषतः ज्यावेळी मी कधी कधी उशिरा येतो रत्नागिरीवरनं, कधी कधी रात्रीच्या वेळी येतो, त्यावेळी बघण्यासारखं असतं सगळं. ओके, सो आता मी पेट्रोल पंपावर जाईन मित्रांनो, आणि त्यासाठी मला हायवेवर न जाता खालून जायचं आहे. सो त्यामुळे मी इथेच आहे, SRM कॉलेजचा भाग आहे सगळा, तिथे आलो होतो आपण आत्ता. आणि इथे काहीतरी फाउंटन वगैरे करतायत. सो मित्रांनो, इथेच मी माझा हा ब्लॉग संपवेन. समोर सरळ दिसतंय ना, थोडं पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. समोर सरळ दिसतंय ते ब्रिज आहे, तिथे वर गेल्यावर तुम्ही जरा पुढे गेल्यावर मग NH66 ला जाऊ शकता. आत्ता आपल्याला खालून जायचं आहे इथून, कारण मला पेट्रोल पंपाला पलीकडे जायचं आहे. सो मी हा प्रेफर करेन, खालून अंडरपास जो आहे तो. वर चायना टाउनची जाहिरात लावलेली आहे. माझं आवडतं डेस्टिनेशन आहे ते चायना टाउन. सो हे बघा, इथून गाड्या वगैरे सारख्या जात असतात. त्यामुळे नंदादीप गेली वाटतं, नंदादीप किंवा कुठली तरी तत्सम पणजी ट्रॅव्हल्स. सो नंदादीपच आहे ती मित्रांनो, ती बघा नंदादीप चालली आहे. नंदादीप हे एकेकाळची खूप फेमस बस होती, आणि विशेषतः आम्ही ज्यावेळी सावंतवाडीतून पणजीला जायचो त्यावेळी ही नंदादीप उभी असायची सावंतवाडी मार्केटला. आता पण ती पणजीलाच चालली आहे, GA पासिंग. सो त्यावेळी ती बस उभी असायची, आणि एक खाजगी बसचा पर्याय म्हणून आम्ही त्याच्याकडे बघायचो. पेडणे मार्गे पणजी अशी ती बस असायची. इथे जरा चढावच झालाय. तर पेट्रोल हवं आहे आपल्याला, तर आपल्याला जावं लागेल पुढे. दादा 1000चं पेट्रोल घ्या, 1000चं पेट्रोल घ्या. मित्रांनो, मी कंटिन्यू करेन थोड्या वेळाने. एकदा पेट्रोल घेतो, त्यानंतर कंटिन्यू करतो. पेट्रोल भरून झालंय मित्रांनो. आता मला जायचंय पलीकडे. इथे हळू गाडी उतरावी लागते, नाही तर खाली घासते. हे आहे तळ कोकण हॉटेल, आजकालच्या नवीन रेस्टॉरंट पैकी एक, त्यातल्या त्यात चांगलं. गर्दी असते बऱ्याचदा तळ कोकणला. अर्थात आपल्याला पलीकडे जायचं आहे, सो दॅट मी जाईन विस्मयीच्या घरी. त्यामुळे इथून आता आपल्याला हायवेवरूनच क्रॉस करावं लागतं, अजून काय पर्याय नाही. अर्थात लोक पार्किंगला 1 लेन वापरतात, त्यामुळे थोडंसं सेफ आहे. इथे कोणाच्या गाड्या पटकन आडव्या येणार नाहीत. पण तुम्ही बघताय हायवेवरून क्रॉस करणं तसं सोपं नाही आहे. समोर ट्रक आहे, बाजूला गाड्या आहेत. आता ठीक आहे, बट स्टील तिकडून येणाऱ्या गाड्या भरपूर आहेत. आता इथे एक चान्स आहे, मी इथे घेतो गाडी. ओके, फायनली गाडी घेता आली, कारण मागे गाड्या नव्हत्या.
आता येत आहेत, जोरात येत आहेत. सो तत्पूर्वी मला वाटतं तिकडे गेलेलं बरं. नको जाऊ द्यायला, हा खूपच फास्ट आहे. मी काय बोलतो ते कळेल तुम्हाला आता. हां ठीक आहे. आता मी थोडासा लेन चेंज करतो कारण मागे कोणी नाही आहे. इंडिकेटर दाखवलं आहे आपण आणि आपण सेकंड लेनमध्ये ठेवू इथे गाडी. आणि आता हळूहळू विस्मयच्या घरी जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, खाली जावं लागेल. हे कुडाळच आहे मित्रांनो, अजूनही आपण कुडाळमध्ये जावं. फक्त कुडाळमधल्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे जातोय. आता आपण कुडाळच्या SRM कॉलेजकडून पेट्रोल पंपावर गेलो, तिथून आपण पुन्हा हायवेवर आलो आणि आता पुन्हा खाली जातोय. सो पुन्हा एक लेन चेंज करूया आपण इथे, कारण इथे भरपूर वाहनं वर यायला आहे बघा. हे वर हायवेला येण्यासाठी इथून गाडी घालतात. सो येऊ द्या ना वर. आपल्याला जायचं आहे खाली, आपल्याला जायचं आहे बस डेपोकडे, कुडाळ बस डेपो. इथे आहे विस्मयचं घर. सो इकडे तिकडे बघत घाबरत आपण गाडी खाली घालतोय. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवेन इंटरेस्टिंग. यूट्यूब कम्युनिटीमध्ये सध्या ज्या सुपरस्टार आहेत त्या म्हणजे कोकणी बायल माणूस, कोकणी रान माणूस पण आहे, पण कोकणी बायल माणूस पण तुम्ही ऐकलं असेल. शी इज द सुपरस्टार ऑफ यूट्यूब कम्युनिटी, कोकणी यूट्यूब कम्युनिटी. सो या आमच्या सुपरस्टारचं इथे दुकान आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. जरा यांना पुढे जाऊ दे, काका भरपूर स्पीड मध्ये आहेत. सो जाऊ दे त्यांना. हा इथे आहे बहुतेक, इथे की पुढे असेल, जरा पुढे. हा तिथे जी तो टेम्पो लागलाय ना, बाळू मामा माऊली, हा बघा इथे पहिलंच दुकान कोकणी बायल माणूस. अर्थात आता ते बंद आहे, बऱ्याचदा बंद असतं, काय माहिती, कदाचित त्या बाहेर फिरत असतात. त्यांना अनेक ठिकाणी ते प्रॉडक्ट्स विकायला वगैरे जातात. तुम्ही बघितलं असेल, मी त्यांना सतत फॉलो करतो. सो मुंबईला वगैरे जात असतात त्या, कदाचित कुठेतरी गेल्या असतील. परवा मी आणि विस्मयी, आय थिंक विस्मयी आलेली, काय ते तिला घ्यायचं होतं, पण त्यावेळी पण दुकान बंद होतं. मग अशावेळी आम्ही ऑर्डर टाकतो आणि मागवून घेतो काय मागवायचं असेल तर. आता आपण आलोत कुडाळमधल्या इंटरनॅशनल बस स्टँडवर. का मी याला इंटरनॅशनल म्हणतो तर पूर्वीपासून मुद्दाम म्हणतो आम्ही की इथून बाहेरच्या गाड्या जायच्या, म्हणजे इंटरस्टेट वगैरे अशा गाड्या जायच्या. लहानपणी आम्हाला एवढं इंटरस्टेट वगैरे काय कळायचं नाही, म्हणून आम्ही म्हणायचो इंटरनॅशनल बस स्टँड. मग आता नंतर जसं मोठं झालं तसं कळायला लागलं की हा इथून इंटरस्टेट बस जातात वगैरे वगैरे. त्यामुळे ते पूर्वीचं आमचं इंटरनॅशनल बस स्टँड. सो अशा प्रकारे आम्ही आलोत सिंधुरत्न कॉम्प्लेक्स, जिथे विस्मयीचा फ्लॅट आहे. ते गाडी लावूया आपण आता सगळीकडे ऊन आहे, कुठेही सावली नाही आहे. सो आपल्याला उन्हातच गाडी लावावी लागेल, काही पर्याय नाही आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आणि जर लाईक शेअर केलं नसेल तर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.